केमिकल विरहित कुंकू तुम्ही घरी अगदी 2 मिनिटांमध्ये तयार करू शकता। तर इथं हळद घ्यायची। आता तुम्हाला किती कुंकू तयार करायचं आहे यानुसार हळद घ्यायची। तर 2 चमचे एवढी मी हळद इथं घेतलेली आहे। तर आपल्या घरामध्ये रेग्युलर आपण किचनमध्ये जी जेवणासाठी हळद वापरतो ती हळद इथं मी यूज केलेली आहे। तर 2 चमचे एवढी ही छोटे 2 चमचे ही हळद आहे। आणि यामध्ये आता हा चमचा आहे बघा, पाहू शकता छोटा आहे, सगळ्यात लहान जो चमचा असतो तो चमचा, अर्धा चमचा आपल्याला इथं, अर्ध्या चमच्याला थोडीशी जास्त असेल एवढं बेकिंग सोडा इथं यूज करायचा आहे। तर हळदीमध्ये आपल्याला हा जो बेकिंग सोडा आहे तो पूर्ण छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। पूर्ण हळद आणि बेकिंग सोडा एकत्रित होईल असं मिक्स करून झालेलं आहे बघा। तर आता यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे लिंबू। तर लिंबू थोडंसं कट करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं यामध्ये लिंबाचा रस आपल्याला जसा लागेल तेवढा यूज करायचा आहे। तर ह्याचं काही असं प्रमाण नाही, हळद थोडीशी ओली होईपर्यंत आपल्याला लिंबाचा इथं यूज करायचा आहे, जास्त पण आपण टाकणार नाही। तर हे मिक्स करून घ्यायचं आहे, ह्याचा अंदाज घ्यायचा आणि मग यामध्ये अजून थोडंसं लागलं तर लिंबू तुम्ही यामध्ये टाकू शकता। तर हळद आपली जास्त पण आपल्याला ओलसर करायची नाही। तर पाहू शकता अशा कन्सिस्टन्सीची झालेली आहे। तर एवढाच लिंबाचा रस इथं यूज केलेला आहे। तर चमच्याने मोजला तर 1 ते 2 चमचे एवढा लिंबाचा रस यामध्ये किंवा चमच्याभर लिंबाचा रस यामध्ये असू शकतो। तर हे छान मिक्स करत जायचं आहे। आता जसं लिंबू आणि आपण बेकिंग सोडा आणि हळद मिक्स केलेली होती त्यामध्ये परत आपण ज्यावेळी लिंबू ॲड करतो त्यावेळी लिंबू आणि सोड्याची रिॲक्शन होऊन हळूहळू याचा कलर चेंज व्हायला लागतं। जसं तुम्ही हे मिक्स करत जाल आणि बघा जसं हे सुकत जाईल तसा तसा याचा कलर हळूहळू डार्क होत जातो। आणि आता ही थोडीशी हळद होती माझी त्यामुळे हे पटकन सुकतं, पण हे सुकण्यासाठी तुम्ही थोड्या वेळासाठी उन्हामध्ये सुद्धा ठेवू शकता। जे की आपण लिंबू टाकल्यानंतर हळद थोडीशी ओली होती ती पूर्ण सुकवून आपल्याला घ्यायची आहे। तर असं मिक्स करत गेल्यानंतर ह्याचा बऱ्यापैकी असा कलर चेंज झालेला आहे, पाहू शकता तुम्ही। तर आता यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे ते म्हणजे हा जो चुना आहे तो, तर थोडासा अगदी किंचितसा चुना यामध्ये ॲड करायचा आहे। यामुळे काय होतं की चुना टाकल्यानंतर ह्याचा कलर अजून थोडासा डार्क होतो। तर आपण लिंबू अगोदर टाकलेलं होतं ते थोडंसं सुकलेलं होतं, नंतर चुना मिक्स केलेला आहे। आता हा चुना सुद्धा यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। पाहू शकता बऱ्यापैकी ह्याचा कलर चेंज झालेला आहे। तर बघा बऱ्याच जणांना कुंकू जर लावलं तर ॲलर्जी होते, कपाळावरती सूज येते, तर ते कुंकू लावू शकत नाहीत। अशा वेळी तुम्ही घरी हे केमिकल विरहित कुंकू तयार करू शकता। तर तुम्हाला चुना जरी यात टाकायचा नसेल तरी सुद्धा चालू शकतं, फक्त लिंबू आणि सोड्याने सुद्धा बऱ्यापैकी हे कुंकू लाल होतं। किंवा काही जण देवासाठी सुद्धा केमिकलचं कुंकू यूज करायला नको म्हणतात, तर त्यांच्यासाठी सुद्धा हे घरगुती असं केमिकल विरहित तुम्ही हळदीपासून नॅचरल पद्धतीने हे कुंकू तयार करू शकता। किंवा खायचे जे आपले फूड कलर असतात ते ॲड करून सुद्धा तुम्ही कुंकू तयार करू शकता, कारण खायचे फूड कलर असतात त्यामध्ये केमिकल नसतं, त्यामुळे ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता। किंवा घरगुती पद्धतीने फक्त लिंबू आणि सोडा यूज करून सुद्धा हे छान असं केमिकल विरहित कुंकू तयार करून ठेवू शकता। देवपूजेसाठी यूज करू शकता किंवा ज्यांना कुंकू लावल्यानंतर ॲलर्जी होते त्यांच्यासाठी हे कुंकू तुम्ही बनवून ठेवू शकता। अगदी थोडंसं यामध्ये मी तूप ॲड केलेलं आहे आणि यामध्ये तुम्हाला थोडासा कापूर टाकायचा असेल तर तो पण तुम्ही टाकू शकता, किंवा कोणतं परफ्यूम वगैरे ॲड करायचा असेल तर तो सुद्धा यामध्ये ॲड करून तुम्ही ठेवू शकता। तर नक्कीच अशा पद्धतीने अगदी झटपट तुम्ही घरामध्ये फक्त लिंबू आणि सोडा वापरून हे केमिकल विरहित कुंकू तयार करून घेऊ शकता आणि तुम्हाला जसं हवं तसं याचा यूज करू शकता। देवपूजेसाठी करू शकता किंवा सिंदूर म्हणून सुद्धा याचा यूज करू शकता। आता हे पूर्ण लालसर असं दिसत नाही, थोडंसं चॉकलेटी कलरवरती होतं आणि विकतचं असतं ते अगदी थोडंसं लालसर असतं।